माझ्यासाठी विशेष आहे, कारण नेहमी धनगटाचे एक नाळ जी असते ना, त्या नाळीचं नातं आमच्या घराण्याशी कायम राहिलेलं आहे आणि प्रचंड प्रेम त्या धनगटेकरांनी आमच्या घराण्यावर केलेलं आहे आणि त्याचं ऋण आम्ही भाऊ फेडण्याचा प्रयत्न करू, पुढची पिढी फेडण्याचा प्रयत्न करू, यामध्ये कोणताच वाद नाही. धनगटाबद्दल सांगायचं झालं तर मी बऱ्याच वेळेला जातो, प्रत्येक महिन्याला गोव्याला जातो, रत्नागिरीला जातो आणि सीझन मध्ये फणसाचे थर लावलेले असतात विकण्यासाठी. पण माझ्या मनामध्ये कधी फिटनेस व्हायचं कधी वाटत नाही. माझ्या शेतामध्ये झाड आहे, यावर्षी सुद्धा 40-50 आले असेल, मात्र घरा सुद्धा मी खाल्लेला नाहीये. पण फणाच्या सीझन मध्ये मी नक्की घरामध्ये येऊन विचारतो की त्यावेळी मामाने फणस दिला आहे का, आणि तो फणस मी आवर्जून कोल्हापूरला घेऊन जातो किंवा त्याचा मी आस्वाद घेतो. हे नातं तुमचं आणि माझं, आणि याचे भाग नेहमी आम्ही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आम्ही दोघं भाऊ फेडण्याचा प्रयत्न करू, हा विश्वास देतो. आणि पुन्हा एकदा आपण सर्वांचं धन्यवाद मानतो. जय हिंद, जय कर्नाटक.